दीपावली के बाद अब लोगों के घर वापसी शुरू हो गई है, जिससे छत्रपति संभाजीनगर बस स्थानक पर यात्रियों की भारी भीड़ देखी जा रही है। पुणे, जलगांव, भुसावल, नागपुर, अकोला, अमरावती और लातूर मार्गों पर सबसे अधिक यात्रियों की आवाजाही हो रही है। भीड़ को देखते हुए एसटी महामंडल ने रोज 25 अतिरिक्त बसें शुरू की और विशेष व्यवस्था की है, ताकि किसी भी यात्री को परेशानी का सामना न करना पड़े। भुसावल और जलगांव मार्गों पर यात्रियों की संख्या बढ़ने से सिल्लोड, कन्नड़ और वैजापुर डिपो की अतिरिक्त फेरियां इन मार्गों पर भेजी जा रही है। रोजाना करीब 2,18,000 किलोमीटर का बस परिवहन हो रहा है, जो सामान्य दिनों से लगभग 18,000 किलोमीटर अधिक है। महामंडल के अनुसार बढ़ती यात्री संख्या के कारण परिवहन विभाग को कुल 1,41,00,000 रुपए का उत्पन्न प्राप्त हुआ। नमस्कार, मी संतोष श्रीधरराव घाणे, विभागीय वाहतूक अधिकारी, छत्रपती संभाजीनगर। आपल्याकडे मुख्यतः दिवाळी परतीचा प्रवास जो आहे तो पुणे, जळगाव, भुसावळ, नागपूर, अकोला, अमरावती, त्याचप्रमाणे लातूर या ठिकाणी आपले परतीचे प्रवासी या ठिकाणी आपल्याला मिळाले आहेत। तर याचं मुख्य नियोजन जे आहे की परतीच्या प्रवासासाठी सर्वात जास्त जी वाहतूक आहे ते पुणे मार्गावर होते। रेग्युलर जे आहेत आमच्या या ठिकाणी टोटल ई बसच्या 40 फेऱ्या या ठिकाणाहून मार्गस्थ होतात आणि या व्यतिरिक्त शिवशाहीच्या ज्या आहेत त्या 14 जादा फेऱ्या, त्याच प्रकारे साध्या ज्या गाड्या आहेत या 25 जादा साध्या गाड्या आम्ही दररोज या ठिकाणाहून वाहतूक करत आहोत प्रवाशांची। प्रत्येक प्रवासी हा सुखरूप त्या ठिकाणी कसा पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून या वर्षी महामंडळाने जे नियोजन केले ते अतिशय उत्तम नियोजन झाल्यामुळे कुठलीही बस मार्गस्थ बिघाड किंवा अपघातग्रस्त झालेली नाहीये। पूर्ण प्रवाशांना सुखरूप पोहोचवण्याचं काम एसटी महामंडळाद्वारे करण्यात आलेलं आहे। याचप्रमाणे आपलं भुसावळ, जळगाव या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात आपल्याला परतीचे प्रवासी मिळत आहेत। त्यानुसार आपण वाहतुकीचं नियोजन करून सिल्लोड, कन्नड, वैजापूर या आगारांच्या ज्या जास्तीच्या फेऱ्या आहेत त्या या मार्गावर आपण वळवलेल्या आहेत व त्यानुसार आपल्याला जळगाव, भुसावळ या ठिकाणचं उत्पन्न मिळत आहे। गत वर्षी जे आपण दिवाळी जादा वाहतूक केलेली होती त्यामध्ये आपण दैनंदिन किलोमीटर जे आहे तो सर्वसाधारणपणे 2,00,000 किलोमीटर आपण गत वर्षी चाललो आहे। परंतु या वर्षी आणखी सूक्ष्म नियोजन करून जास्तीच्या नव्या गाड्या ज्या आपल्याकडे या 6 महिन्याच्या कालावधीत प्राप्त झालेल्या आहेत त्यांचे योग्य नियोजन करून दर दिवशी आपण सर्वसाधारणपणे 2,18,000 किलोमीटर आपण या ठिकाणी चालवत आहोत, जे की गत वर्षीच्या तुलनेमध्ये 18,000 प्रतिदिन आपण किलोमीटर जास्त चालवत आहोत व याचा जो पुरेपूर फायदा जो आहे तो प्रवाशांनी घेतलेला निदर्शनास येत आहे। कारण की महामंडळाचे जे उत्पन्न आहे यामध्ये नक्कीच भर पडली आहे व छत्रपती संभाजीनगरचा उच्चांक 1,41,00,000 रुपये उत्पन्न याद्वारे या ठिकाणी प्राप्त झालेलं